छत्रपती संभाजीनगर शहरातील मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेवरून प्रशासन आणि प्राणीमित्र यांच्यामध्ये नवा वाद सुरू झालाय। या संदर्भात प्राणीमित्रांनी महापालिकेवर गंभीर आरोप केलेत। नसबंदीसाठी पकडलेल्या कुत्र्यांना योग्य वैद्यकीय उपचार न देता त्यांना मारहाण केली जाते। या मारहाणीनंतर प्रक्रियेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू होत असल्याचा दावा प्राणीमित्र संघटनांनी केलेला आहे। आपण सविस्तर पाहूयात। छत्रपती संभाजीनगरात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर। नसबंदीसाठी पकडलेल्या कुत्र्यांचा मारहाणीत मृत्यू। महापालिका आणि प्राणीमित्र संघटनेत वाद। नसबंदीच्या नावाखाली कुत्र्यांना ठार मारले जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। पिसाळलेल्या कुत्र्यांसाठी वेगळी वैद्यकीय प्रक्रिया असली तरी निरोगी कुत्र्यांना अमानुषपणे मारले जात असल्याचे धक्कादायक व्हिडिओ आता समोर आलेत। माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास हा विषय अधिक चिघळेल असा इशारा देत प्राणीमित्रांनी संरक्षण नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात मी लवकरच महापौरांची भेट घेणार आहे। अशा पद्धतीनं प्राणी मात्रांच्या हत्या करणं हे पाप आहे मोठं। मनुष्यवध हा इतकंच महत्त्वाचं आहे। म्हणून या ज्या मुक्या प्राण्यांचा अशा पद्धतीनं एक प्रकारे खून काही संस्था ज्या महापालिकेनं काम दिलं अशा संस्था करतात त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। त्यांचं अशा पद्धतीनं दिलेलं काम थांबवलं पाहिजे। अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडणार आहोत। कुत्र्यांच्या नसबंदीच्या नावाखाली कुत्र्यांना ठार मारले जात असल्याचे धक्कादायक व्हिडिओ प्राणीमित्रांनी दाखवले। नसबंदीसाठी कुत्रे पकडल्यावर कंत्राटदारांकडे पाठवलेल्या अनेक निरोगी कुत्र्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्यात। एका कुत्र्याच्या नसबंदीसाठी सुमारे 1300 रुपये खर्च होत असतानाही प्रक्रियेत निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। शेल्टर होमच्या नावाखाली कत्तलखाने सुरू असल्याचा गंभीर आरोप प्राणीमित्रांनी केलाय। शहरात दर्जेदार शेल्टर व्यवस्था उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे। एकतर एक नसबंदी केंद्र आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे पिंजरे आहेत, 10-10 कुत्रे ठेवलेले आहेत भरून भरून। एखादं कुत्रं रडतो भांडतात तर त्यांना सोडवायचं कसं म्हणून ते त्यांची मारहाण करतात, त्यांच्या डोक्यावर मारतात, रॉडनी मारतात। तर ही काही पद्धत नाही आहे। माणुसकी दाखवा थोडीशी। नाही, सुप्रीम कोर्टचा ऑर्डर काय सांगितलेलं आहे की एक पिंजरा एक कुत्रा। मग तुम्ही एक पिंजरा 10 कुत्रे कसं ठेवू शकतात? कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेत प्राणीमित्रांना विश्वासात घेतले जात नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। संबंधित कंत्राटदारांच्या कामकाजाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असून नसबंदी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले। मोकाट कुत्रे आहेत त्यांच्या निर्बीजीकरणासंदर्भात त्यांच्या मनात काही शंका होत्या। त्यांच्याकडे काही व्हिडिओज होते की ती जी निर्बीजीकरणाची जी ABC प्रक्रिया आहे त्याची SOP फॉलो होत नाही असं त्यांचं म्हणणं होतं। तर त्या संदर्भात सविस्तर पेटाचे प्रतिनिधी, काही NGOज आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी माझी चर्चा झाली। मी काही त्यांच्यातले मुद्दे लिहून घेतले आणि त्या संदर्भामध्ये मी त्यांना सांगितलं की आयुक्तांना या सगळ्या विषयाची पूर्ण कल्पना मी देणार आहे। भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेत अमानुष प्रकार होत असल्याचा प्राणीमित्रांचा आरोप आहे। या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। हा प्रकार केवळ संभाजीनगर पुरता मर्यादित नसून राज्यभरात असे अनेक प्रकार घडत असल्याचा आरोप होतोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।